मी पुन्हा प्रेमात पडू शकतो का? याचे उत्तर काहींसाठी हो आणि काहींसाठी नाही असे असू शकते. तर ही कथा आहे निशा नावाच्या मुलीची, जी अमर नावाच्या मुलावर प्रेम करते. दोघेही कॉलेजपासूनचे मित्र होते. निशा आणि अमर एकमेकांना खूप चांगले समजून घेत होते. दोघेही एकमेकांचे खूप चांगले मित्र होते. निशा आणि अमर प्रत्येक ठिकाणी प्रसंगी एकमेकांना साथ देत असत आणि आनंदाच्या प्रसंगीही ते एकमेकांसोबत असायचे. अमरला कोणतीही अडचण आली की निशाने त्याला नेहमीच साथ दिली. तसंच निशाला जेव्हा जेव्हा अडचणींचा सामना करावा लागला तेव्हा अमर तिच्यासोबत असायचा आणि त्याचप्रमाणे दोघांनीही एकमेकांना साथ दिली आणि त्यांच्यात प्रेम झालं. काळाच्या ओघात दोघांचे प्रेम घट्ट होत गेले. काही काळानंतर दोघांचाही कॉलेजचा अभ्यास संपला आणि अमर निशा दोघेही चांगल्या जॉबमध्ये रुजू झाले. त्यांचे आयुष्य आनंदाने चालू होते. मग एके दिवशी निशाने अमरला सांगितले की अमर, आता आपण लग्न करूया. हे ऐकून अमर म्हणाला, निशा तू ठीक आहेस ना? मी आज माझ्या घरच्यांशी बोलतो आणि तू पण तुझ्या घरच्यांशी बोल. दोघांनीही आपल्या आपल्या घरच्यांशी बोलले. या नात्यासाठी काही काळानंतर दोघांच्याही एंगेजमेंटचा शुभ मुहूर्त निघाला आणि काही दिवसातच दोघेही मोठ्या थाटामाटात लग्नगाठीत अडकले. काही दिवसांनी अमरने स्वतःची कंपनी सुरू केली. त्यात निशा पण सोबत होती. दोघांनीही आपल्या नवीन कंपनी चांगल्या प्रकारे चालवायला सुरुवात केली. थोड्याच वेळात त्यांच्या दोन्ही कंपन्यांनी चांगला व्यवसाय करून चांगला नफा कमावला. एक दिवस अमरने बिझनेसच्या संदर्भात त्याला दुसऱ्या शहरात जावे लागले. तेथे त्याची भेट प्रेमला होते. दोघेही बिझनेस मीटिंगमध्ये गेल्यानंतर एका बिझनेस पार्टीत जातात. अमर आणि प्रेम पार्टीमध्ये चांगले मित्र बनतात. त्यावेळी दोघेही त्यांच्या जीवनाची कहाणी एकमेकांशी शेअर करतात आणि त्यांची मैत्री कायम ठेवण्याचे वचन देतात. अमर आपल्या कारने घरी जात असताना वाटेत प्रेमच्या कारला अपघात झाला. प्रेमला हा अपघात सहन झाला नाही. अमरचा अपघात झाला आहे आणि तो आता या जगात नाही हे निशा आणि अमरच्या कुटुंबियांना कळल्यावर त्यांना धक्का सहन झाला नाही. पण अमरचा अपघात प्रेममुळे झाला हे निशाला कळले नाही. प्रेमला त्याची अवस्था बघता येत नव्हती. त्यामुळे त्याला मदत करायला तो अमरचा मित्र नव्हता, तर अमरने नेमलेला एक कर्मचारी होता जो त्यांच्या कंपनीत जॉईन होणार होता. बँकेत पोहोचल्यावर त्याने निशाला अमर आणि निशाच्या कंपनीत पुढे जाण्यास मदत केली. प्रेमने अमरच्या कुटुंबाची काळजी घेतली. प्रेमने अमरच्या कुटुंबाला आपले कुटुंब मानले. अमरची धाकटी बहीण प्रेमला आपला भाऊ मानू लागली. अमरच्या मृत्यूनंतर अमरच्या वडिलांना अर्धांगवायू झाला होता. प्रेमनेही त्यांची काळजी घेतली होती. अमरची आजी निशाला आपली मुलगी मानायची. अमरवर तिचे अजून प्रेम आहे असे वाटले नव्हते. प्रेम हळूहळू त्यांच्या कुटुंबाचा भाग बनला होता. हळूहळू प्रेम निशावर प्रेम करू लागला. अमरचे कुटुंब त्याच्या कंपनीबद्दल प्रेमचे हे वागणे निशालाही आवडू लागले. पण प्रेमने त्याच्या मनातील गोष्ट तिला कधीच सांगितली नाही. कारण त्याला भीती होती की ज्या दिवशी सत्य सर्वांसमोर येईल त्या दिवशी सगळे त्याचा तिरस्कार करतील. पण अमरच्या आजीची एवढीच इच्छा होती की निशाने प्रेमशी लग्न करावे, कारण केवळ प्रेमच करू शकतो. हे सर्व पाहून प्रेमने सर्वांसमोर हकीकत सांगितली की किती नकळत त्याचा अपघात झाला आणि अमरचा मृत्यू झाला असेल. हे सत्य ऐकल्यानंतर सर्वांना खूप वाईट वाटले आणि प्रेमवर राग आला. निशाला देखील प्रेमवर राग आला आणि तिने लग्नाला नकार दिला. या सर्व प्रकारानंतर प्रेम घरी परतत असताना त्याचा अपघात झाला. प्रेमला अशा रुग्णालयात पाहून अमरच्या कुटुंबियांना आपण आपला मुलगा पुन्हा गमावल्यासारखे वाटले. निशाला नंतर तिच्या प्रेमाची जाणीव होते की ती प्रेमवर प्रेम करते आणि तिच्या जाण्यानंतरच अमर भजला कुठेतरी प्रेमाशी आपले नाते जोडायचे होते हे तिला समजले. तेव्हा निशाला प्रेमच्या बॅगेतून एक डायरी सापडते, ज्यामध्ये प्रेम निशा व किती प्रेम करतो पण त्याच्या नकळत झालेल्या चुकीला घाबरतो असे लिहिले आहे. हे सर्व वाचून निशाला कळते की प्रेमसुद्धा तिच्यावर खूप प्रेम करतो आणि ती प्रेमाला वाचवण्यासाठी देवाकडे प्रार्थना करते आणि भगवान काही काळ तिचं म्हणणं ऐकून घेतात
आणि डॉक्टर सांगतात की प्रेम आता सुखरूप आहे. आणि प्रेम बरं झाल्यानंतर प्रेम आणि निशा दोघेही लग्न करतात आणि आपलं आयुष्य आनंदात घालवतात. आणि निशाला वाटत होते की ती कोणावरही प्रेम करू शकणार नाही. तिला विश्वास आहे की ती पुन्हा कोणावर तरी खरोखर प्रेम करू शकते. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपली ही छानशी गोष्ट, छोटीशी गोष्ट इथेच संपते. कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडली असेल तर लगेचच लाईक करून टाका आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.